नमस्कार विद्यार्थी मित्रो. गेल्या लेक्चरमध्ये आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट ए हाईट एच अबाव द लिक्विड सरफेस हा पॉईंट पाहिलेला आहे. आज आपण हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स म्हणजे काय हे आपण आज पाहणार आहे. खूप सिंपल आहे. आपण आपल्या घरीसुद्धा हा प्रयोग करू शकतो. दीज आर दी 4 व्हेसल्स आर इंटरकनेक्टेड. A, B, C, D, these are the 4 vessels. These are the interconnected vessels having different shapes, but all these vessels are filled with same height. Up to this, from figure we can feel the pressure at the vessel C at the bottom of the or base of the vessel C is more. Hence, due to this reason, liquid flow from C to B or other vessels. आपल्याला फिगरमध्ये पाहिल्यानंतर सी या व्हेसलचा शेप जास्त आहे. सी या व्हेसलमध्ये जे लिक्विड आहे ते मॅक्झिमम आहे ॲज कम्पेअर टू दी अदर. त्यामुळं बी आणि सीची जर तुलना केली तर इथून लिक्विड इकडं फ्लो होईल असं आपल्याला सहज वाटतं. पण ॲक्च्युली जर आपण विचार केला पाठीमागं जो स्टडी केलेला आहे प्रेशरचा, तर असं होऊ शकत नाही. त्याचं रिझन काय? प्रेशर ॲट एनी पॉईंट, कोणत्याही पॉईंटला जर प्रेशर असेल, मी इथं थोडंसं दाखवतो. असं एक आपण लिक्विड कंटेनर घेतलेला, एखादा व्हेसल वगैरे घेतला असेल. या पॉईंटला जर आपल्याला लिक्विड फाइंड आउट करायचं असेल तर ह्याच्यावरती जेवढं लिक्विड आहे तेवढ्याचाच प्रेशर त्या पॉईंटला राहत असतं. अदर लिक्विडचा इथं प्रेशर येत नाही. त्या कन्सेप्टनुसार म्हणजे थोडक्यात प्रेशर ॲट एनी पॉईंट ड्यू टू द लिक्विड कॉलम. आता याच्यासोबत एखादा आपण एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कन्सिडर केला तर एवढंच लिक्विड कॉलमचा भाग हा एवढ्या एरियावरती प्रेशर ॲक्ट करतो. फोर्स पर युनिट एरिया. फोर्स म्हणजेच वेट ऑफ दॅट लिक्विड विच इज प्रेझेंट इनसाइड दी कॉलम. त्या बेसनुसार आपण जर पाहिलं तर या प्रत्येक पॉईंटला किंवा बेसला, या व्हेसलच्या बेसला असेल, याच्या बेसला असेल, याच्या बेसला, हे प्रेशर ड्यू टू द लिक्विड कॉलम या कन्सेप्टनुसार प्रेशर ॲक्ट होतं. आणि म्हणून हे जे प्रेशर इथं ॲक्ट होणार आहे बेसला प्रत्येक व्हेसलच्या, हे या लिक्विड कॉलमवर आधारित आहे, याच्या शेपवर आधारित नाही. आणि याच कन्सेप्टला हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स असं म्हणतात. आता याच्यामध्ये ठीक आहे, हे एक कॉलमच आहे लिक्विडचा. या बेसला असलेलं जे प्रेशर असेल, हे तर जेवढं प्रेशर असेल तेवढं प्रेशर म्हणजे ह्या लिक्विडचं वेट. आता या बेसचा विचार केला तर याच्यापेक्षा हा बेस जास्त आहे, पण हा जो आहे एरिया तो कमी आहे. मग इथंसुद्धा असलेलं प्रेशर हे याच्या एवढंच आहे. त्याचं रिझन असं आहे, इथं जे ॲडिशनल आहे त्याचं फोर्स याच्यावरती ॲक्ट होतं, हे तर आहेच, पण याचंसुद्धा. त्यामुळं फोर्स पर युनिट एरिया याच्या एवढाच राहतो. याचा विचार केला तर आपल्याला वाटतं की ठीक आहे, इथं लिक्विड जास्त आहे. या फिगरचं एक्सप्लेनेशन मी इथं घेतलेलं आहे. आता हे जे इन्क्लाइंड सरफेस आहेत असे आहेत. मोठी फिगर मी इथं काढलेली सी, थोडक्यात सी व्हेसल. ह्याच्यामध्ये काय होतं पहा, हे जे इन्क्लाइंड सरफेसेस आहेत याच्यावरती सुद्धा वॉटर आहे. मी फक्त इन्क्लाइंड सरफेस आणि परत अशा ह्या व्हर्टिकल दाखवलेल्या आहेत. ह्या व्हर्टिकल म्हणजे हे असं असलेलं स्ट्रक्चर, स्ट्रेट लाईन्स. या व्हर्टिकल लाईन्स ही हित आहेत. व्हर्टिकल लाईन सोडून जे वॉटर आहे त्या वॉटरचा फोर्स किंवा प्रेशर हे या बेसवर पडत नसतं, ते या इन्क्लाइंड सरफेसवरती पडत असतं. आणि मग अकॉर्डिंग टू दी न्यूटन्स थर्ड लॉ हा इन्क्लाइंड सरफेस नॉर्मल रिॲक्शन ॲक्ट करतो. ती नॉर्मल रिॲक्शन या डायरेक्शन नसते, म्हणजे ह्या सरफेसला परपेंडिक्युलर अशी. आणि मग याचे 2 परपेंडिक्युलर कॉम्पोनंट जर आपण पाहिले, त्यातला एक कॉम्पोनंट या डायरेक्शनला येतो तर दुसरा कॉम्पोनंट या डायरेक्शनला येतो. सिमिलरली याचंही या डायरेक्शनला एक व्हर्टिकल कॉम्पोनंट या डायरेक्शन. मी याला ही फोर्सच आहे नॉर्मल रिॲक्शन म्हणजे, किंवा एन म्हणूया. एन दिस इज द एन व्ही, एन एच हॉरिझॉन्टल, एन व्ही व्हर्टिकल कॉम्पोनंट,
NH हॉरिझॉन्टल. आता मी फक्त एका मॉलिक्यूलचं दाखवलं आहे. असं ह्या इन्क्लाइन्ड सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये व्हर्टिकल इमॅजिनरी व्हर्टिकल कॉलम आहे हा लिक्विडचा. जेवढे येत वॉटरचे असतील हे सगळ्या वॉटरच्या मॉलिक्यूलचं या इन्क्लाइन्ड सरफेसवरती पडणारं प्रेशर किंवा हे सरफेस त्याच्यावरती ॲक्ट करणारे नॉर्मल रिॲक्शनचे हे कॉम्पोनंट आहेत. मग हा आणि हा कॉम्पोनंट एकमेकाला अपोजिट आहेत. दे आर कॅन्सल टू इच अदर, but this component and this component, these are directed in the same, that is the vertical component. Here NV is a vertical component, NH horizontal component. हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट कॅन्सल होतात, त्यांचा नेट रिझल्ट 0 होतो. फक्त व्हर्टिकल कॉम्पोनंट. मग हे जे व्हर्टिकल कॉम्पोनंट आहेत ह्या सगळ्या मॉलिक्यूलचे इन्क्लाइन्ड सरफेसवर जेवढे आलेले आहेत या लिक्विड कॉलम सोडून जे अदर आहे या इन्क्लाइन्ड सरफेसवरती, थोडक्यात या राईट अँगल ट्रायंगलमध्ये जेवढं लिक्विड आहे इन धिस, या सगळ्या मॉलिक्यूलचे व्हर्टिकल कॉम्पोनंट अपवर्ड डायरेक्शन असलेले काय करतात, सगळे मिळून या सरफेसवर जे वॉटरचं फोर्स अप्लाय होतं ते फोर्स बॅलन्स करायचं काम करतात. आणि म्हणून हे जे वॉटर आहे या वॉटरचं वेट याच्यावरती या बेसवरती न येता अपवर्ड डायरेक्शननं बॅलन्स करायचं काम हे इन्क्लाइन्ड सरफेस करत असतात. म्हणून याच्यावरती त्याचं प्रेशर येत नाही. म्हणून ह्या बेसवरती पडणारं प्रेशर हे फक्त ड्यू टू द लिक्विड कॉलमच आहे. म्हणून प्रेशर ॲट बेस ऑफ एनी व्हेसल शुड बी सेम. म्हणजेच काय तर प्रेशर डज नॉट डिपेंड ऑन दी शेप ऑफ लिक्विड. आता इथं विचार केला तर इथं सुद्धा आहे, पण इथल्याचा हा इथंच येतो. इथल्या लिक्विडचं प्रेशर इथं येत नाही. इथं येणारं प्रेशर ही फक्त ह्या लिक्विड कॉलमचंच येणार. साईडला जे आहे त्याचं याच्यावरती येणार. तीच प्रोसिजर इथं होते. आता तुम्ही म्हणणार की याच्या संदर्भात आले याचं जे प्रेशर ॲक्ट होतं फोर्स ते डाऊनवर्ड डायरेक्शनला. इथं सुद्धा 2 कॉम्पोनंट पडतात. बीचं मी इथं एक्सप्लेनेशन देतो थोडक्यात. बीचा जो शेप आहे तो या पद्धतीचा आहे असा. मग याच्या कॉन्टॅक्टमध्ये जे आहे हे सुद्धा नॉर्मल फोर्स अप्लाय होतं या डायरेक्शनला. याशी व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट होतात. तसंच इथं सुद्धा आहे. मग हे 2 कॉम्पोनंट एकमेकाला कॅन्सल झाले आणि हे जे कॉम्पोनंट आहेत ते डाऊनवर्ड डायरेक्शनला आले. मग हे कॉम्पोनंट ॲडिशनल फोर्स प्रोव्हाइड करतात. म्हणून इथं परत प्रेशर किंवा फोर्स इन्क्रीज होतं. आणि जरी इथं विड्थ या कॉलमची कमी असली तरी इथं फोर्स जास्त अप्लाय होतं. म्हणजेच जेवढं इथं प्रेशर आहे तेवढंच इथं प्रेशर राहतं, तेवढंच इथं प्रेशर राहतं, तेवढंच इथं या बेसला प्रेशर राहतं. डिफरंट शेप असलेले व्हेसल्स आहेत, परंतु pressure at any point on the base of each vessel should be equal, same. Hence, different shape of the vessel does not affect the pressure. That concept is called as the hydrostatic paradox. अशा पद्धतीचा हा हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स हा कन्सेप्ट आपण पाहिलेला आहे. हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स म्हणजे काय, हा प्रेशरशी रिलेटेड असलेला पार्ट आहे. डिफरंट व्हेसलमध्ये डिफरंट क्वांटिटी असलेलं वॉटर घेतलं, परंतु जर डिफरंट हाईट न घेता सेम हाईटला जर आपण ते लिक्विड प्रत्येक व्हेसलमध्ये फुलफिल केलं तर प्रत्येक व्हेसलच्या बेसला असलेलं प्रेशर हे इक्वलच असतं. म्हणजेच प्रेशर डज नॉट डिपेंड्स ऑन द डिफरंट शेप ऑफ द व्हेसल. इट इज डिपेंड्स ऑनली हाईट ऑफ द लिक्विड कॉलम. दिस हाईट इज अ सेम, हेन्स प्रेशर इज अ सेम. दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड ॲज द हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स म्हणजेच प्रेशरशी रिलेटेड असलेला कन्सेप्ट आहे. डिफरंट शेप व्हेसलचा असला, डिफरंट क्वांटिटी असली तरी ती प्रेशरवर इफेक्ट करू शकत नाही. ओनली अँड ओनली हाईट इज रिस्पॉन्सिबल टू चेंज द प्रेशर. दॅट इज कॉल्ड ॲज हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. तर अशा पद्धतीचा आहे. घरीसुद्धा हा प्रयोग आपण करू शकतो. हा बकेटसारखा शेप आहे, पण हे बकेटच्या साईडवरती पडणारं प्रेशर आहे. तर अशा पद्धतीनं हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स हा कन्सेप्ट आपला इथं संपलेला आहे. ह्याची नोट्स PDF मी अगोदरच तुम्हाला टाकलेले ग्रुपवरती, ती व्यवस्थित वाचा. याच्यामध्ये कुठलाही फॉर्म्युला नाही, फक्त हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स ह्याचा जो कन्सेप्ट आहे त्याचंच एक्सप्लेनेशन मी दिलेलं आहे. आणि शेवटी हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स म्हणजे काय
तेही इथं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ओके, थँक्यू.